गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण लेक्चर 73वी घटना दुरुस्ती महत्त्वाचं लेक्चर आहे आपलं, जे आपण बघणार आहोत. आणि नक्की बघा, मिस नका करू, जेणेकरून पेपरला तुम्हाला कामी पडेल. आणि महत्त्वाचं लेक्चर आहे 73वी घटना दुरुस्ती पंचायत राजमधील. आज पूर्ण पंचायत राज 73वी घटना दुरुस्ती टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बघा, 73वी घटना दुरुस्ती कायदा. भारतीय संसदेने 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला आहे. बघा, कधी संमत केला आहे भारतीय संसदेने? 1992. लक्षात ठेवा, 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती कायदा संमत करण्यात आला आहे. आणि त्याला पंचायती राज कायदा म्हणून ओळखले जाते, आणि त्याला पंचायती राज कायदा असेही ओळखतात. 73वी घटना दुरुस्ती त्यालाच पंचायत राज असे म्हणतात. या दुरुस्तीचा उद्देश केंद्र आणि राज्य सरकारकडून बघा काय, केंद्र आणि राज्य सरकारकडून स्थानिक पंचायतींना अधिकार व निर्णय घेण्याचे विकेंद्रीकरण करणे आणि त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील विकास कामे हाती घेण्यास सक्षम करणे हा आहे. बघा, पंचायतींना अधिकार आणि निर्णय घेण्याचे विकेंद्रीकरण करणे आणि त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील विकास कामे हाती घेण्यास सक्षम करणे हा आहे. बघा, त्याचा उद्देश व्यवस्थित वाचा. 1993 पासून भारतातील स्थानिक शासन संस्थांना घटनात्मक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. तर कधीपासून स्थानिक शासन संस्थांना घटनात्मक अधिष्ठान प्राप्त झाले? तर 1993 पासून. नेक्स्ट बघा, 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती संमत झाली. तर किती मध्ये संमत झाली? तर 1992 मध्ये संमत झाली. व तिचा प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे प्रत्यक्ष सुरुवात कधी झाली तिला? तर 24 एप्रिल 1993 पासून सुरुवात झाली. तर बघा, केव्हा संमत झाली ते पण लक्षात ठेवा, तारीख म्हणजे वर्ष 1992 मध्ये, आणि केव्हापासून ती अंमलात आली, कार्यवाही सुरुवात झाली. तर 24 एप्रिल 1993 पासून सुरुवात झाली. ही पण महत्त्वाची तारीख आहे. या घटना दुरुस्तीची व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या कायद्याची काही ठळक वैशिष्ट्ये. बघा, पुढील प्रमाणे आपण त्याची वैशिष्ट्ये बघूया. तर बघा, घटना दुरुस्तीची वैशिष्ट्ये बघा. या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला. तर 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा मिळालेला आहे. महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला आहे असा क्वेश्चन येऊ शकतो. तर 73वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पंचायत राजचे कार्य व जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी भारतीय संविधानात नवीन 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आहे. तर नवीन 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आहे. 73व्या घटना संविधानात पंचायत राजचे कार्य व जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी भारतीय संविधानात नवीन 11वे परिशिष्ट हे जोडण्यात आले, ते 73व्या घटना दुरुस्तीनुसार. नेक्स्ट बघा, प्रत्येक गावात ग्रामपंचायत असेल आणि गावातील सर्व प्रौढ नागरिकांची ग्रामसभा असेल. हे पण त्यातलं वैशिष्ट्य आहे, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, भारतातील सर्व राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. बघा, भारतातील सर्व राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था ही असावी. हे महत्त्वाचं चौथं वैशिष्ट्य आहे. पाचवं बघा, अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असेल, त्यात महिलांसाठी 1/3 जागा राखीव असाव्यात. बघा, तेव्हा 1/3 जागा होता, आता 50% आरक्षण भेटलं आहे महिलांसाठी. हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे. 50% आरक्षण हे पण लक्षात ठेवा आताचं. आणि तेव्हाचं 1/3 जागा ह्या राखीव होत्या महिलांसाठी, अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांसाठी. आता महिलांना 50% आरक्षण आहे. याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त होऊ शकते. बघा, नेक्स्ट, पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी 1/3 जागा ह्या राखीव असाव्यात. हे पण वैशिष्ट्य शिफारस होते घटना दुरुस्तीची.
नेक्स्ट बघा, इतर मागास वर्गांसाठीचे आरक्षण द्यावे की न द्यावे हे त्या राज्यांवर अवलंबून होते. बघा, महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे इतर मागासवर्गीयाचे वर्गांसाठीचे आरक्षण जे ज्या राज्याचे असेल त्या राज्यावर अवलंबून आहे. त्या राज्यात त्यांनी द्यावे की न द्यावे ते त्यांचं म्हणजे त्यांचा पर्सनल त्यांना अधिकार दिला होता तो. नेक्स्ट बघा, भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा काळ हा सर्वच 5 वर्षाचा करण्यात आला. भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा काळ हा सर्वच राज्यात, तर बघा पंचायत राज व्यवस्थेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट बघा, राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र असणारी व्यक्ती पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठीही अपात्र आहे. परंतु पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे. तर किती वयोमर्यादा लागते पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी? तर 21 वर्ष. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे पॉईंट. नेक्स्ट बघा, राज्य विधिमंडळाने पंचायत राज संस्थांना अधिकार, सत्ता व जबाबदारी विकेंद्रीकरण करावी. नेक्स्ट बघा, राज्य शासनाच्या संचित निधीतून विकास अनुदानाची व्यवस्था करण्यात यावी. तर विकास अनुदानाची व्यवस्था कोणत्या निधीतून करण्यात यावी? तर राज्य शासनाच्या संचित निधीतून. नेक्स्ट बघा, पंचायत राज संस्थांना स्वतःची निधी उभा करण्याचा अधिकार आहे. तर पंचायत राज संस्थांना स्वतःचा निधी उभा करण्याचे सुद्धा अधिकार आहे, हे पण लक्षात ठेवा. राज्यासाठी राज्य व वित्त आयोगाची स्थापना करण्यात येईल. राज्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना ही करण्यात येणार राज्यासाठी. नेक्स्ट बघा, पंचायत राज संस्थांचे नियमित लेखांकन व लेखापरीक्षण करावे. पंचायत राज संस्थांचे नियमित लेखन व लेखापरीक्षण करावे, हे पण त्याचे वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट बघा, पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात यावी. तर बघा, पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात यावी. नेक्स्ट बघा, या घटना दुरुस्तीतील सर्व तरतुदी केंद्रशासित प्रदेशांनाही लागू असतील. तर बघा, राज्याला नाही तर केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू असतील ही घटना दुरुस्ती, हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे. तर राज्यातच नाही तर केंद्रशासित प्रदेशात सुद्धा 73वी घटना दुरुस्ती लागू होती. घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? बघा, पहिले राज्य महत्त्वाचा पॉईंट आहे. घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ठरले. तर मध्य प्रदेश नाव पाठ करून ठेवा. मध्य प्रदेश घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. 73वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट, महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुरुस्ती अधिनियम 1994 हा 22 एप्रिल 1994 रोजी संमत झाला. तर कधी संमत झाला? 22 एप्रिल 1994. कोणता अधिनियम आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुरुस्ती, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुरुस्ती अधिनियम 1994 कधी लागू झाला? तर 22 एप्रिल 1994 रोजी संमत झाला. म्हणजेच महाराष्ट्र मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आणि त्यांची अंमलबजावणी लागू झाला तेव्हा 22 एप्रिल 1994 आणि 23 एप्रिल 1994 पासून सुरुवात झाली. तर कधीपासून सुरुवात झाली अंमलबजावणी? 23 एप्रिल 1994 ला. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. व्यवस्थित तारखा वाचा. पंचायत राज व्यवस्थेला महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्य हे नाव दिले. बघा, पंचायत राज व्यवस्थेला ग्रामस्वराज्य हे नाव कोणी दिले असं पण क्वेश्चन येतो. तर आन्सर आला पाहिजे महात्मा गांधींनी दिले. पंचायत राज संस्थेला ग्रामस्वराज्य हे नाव महात्मा गांधींनी दिले. आणि असं पण क्वेश्चन येते, पंचायत राज व्यवस्थेला महात्मा गांधींनी कोणतं नाव दिले? तर ग्रामस्वराज्य. दोन्ही पण क्वेश्चन उलटून पलटून येतातच, कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये असतातच. नेक्स्ट बघा, त्रिस्तरीय व्यवस्थेला पंडित नेहरूंनी पंचायत राज हे नाव दिले. तर पंडित नेहरूंनी पंचायत राज हे नाव कोणत्या व्यवस्थेला दिले? तर त्रिस्तरीय व्यवस्थेला. तर त्रिस्तरीय व्यवस्थेला पंडित नेहरूंनी कोणते नाव दिले? तर पंचायत राज. आणि पंचायत राज हे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरूंनी किंवा महात्मा गांधींनी, असं ऑप्शन देऊ शकतात आपल्याला पंडित नेहरू नाव
आठवलं पाहिजे की पंचायत राज हे नाव त्रिस्तरीय व्यवस्थेला पंडित नेहरूंनी दिले आहे आणि ग्रामस्वराज्य हे नाव महात्मा गांधींनी दिले आहे। असे 2 क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचे आहे दोन्ही क्वेश्चन आणि कन्फ्यूज करणार आहे, त्याच्यामुळे पाठ करून ठेवा नीट। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 पासून सुरू झाली आहे। तर कधीपासून सुरू झाली आहे महाराष्ट्र त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था? तर 1 मे 1962 पासून। 1 मे 1962 त्रिस्तरीय पंचायत राज। नेक्स्ट बघा चार्ट, भारतीय स्थानिक स्वशासन। त्यात बघा ग्रामीण स्थानिक स्वशासन म्हणजेच पंचायत राज, नागरी स्थानिक स्वशासन म्हणजे शहरी भाग। तर बघा त्रिस्तरीय व्यवस्था, त्यात येते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत। ग्रामीण स्थानिक स्वशासनमध्ये त्रिस्तरीय, तर बघा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हे 3 स्तर येतात पंचायत राजमध्ये। आणि नागरी स्थानिक स्वशासनमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ, औद्योगिक शहर। तर हे 5 पॉईंट नागरी स्थानिक स्वशासनमध्ये येते। हे पण महत्त्वाचे आहे बघा, ऑप्शन पण दिले असू शकतात किंवा जोड्याला आपण दिले असू शकतात, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतं, त्याच्यामुळे नीट वाचा। नेक्स्ट बघा, संपूर्ण देशासाठी ग्रामीण, मध्यस्थ व जिल्हा पातळीवर अशी समान त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे। नेक्स्ट बघा, ग्रामीण पातळीवरील मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश व ग्रामसभेत बघा ग्रामीण पातळीवर मतदार म्हणून नोंदणी केलेल्या व सर्व व्यक्तींचा समावेश व या ग्रामसभेत केला जातो। तर कोणत्या व्यक्तींचा ग्रामसभेत समावेश केला जातो? ग्रामीण पातळीवरील मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश या ग्रामसभेत होतो। राज्य शासनाने सोपविलेले अधिकार ग्रामसभेला वापरण्याचा अधिकार आहे। बघा राज्य शासनाने सोपविलेले अधिकार ग्रामसभेला वापरण्याचा सुद्धा अधिकार आहे, यात दिलेला आहे। या कायद्याद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण विचारात घेऊन काही जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। बघा या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण विचारात घेऊन काही जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। महिलांसाठीही 1 जागा राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे। पंचायत राज्य संस्थांतील सर्व अध्यक्षपदे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव ठेवण्यात यावी। तसेच एकूण पदाच्या 1/3 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावीत। ही मागासवर्गीयांच्या संदर्भात या कायद्यात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। बघा मागासवर्गीयांसंदर्भात महत्त्वाची तरतूद कोणती आहे? तर 73वी घटनादुरुस्ती। तर एकूण अध्यक्षपदाच्या 1/3 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात यावीत। ही मागासवर्गीयांच्या संदर्भात एक कायद्यात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा। 73व्या घटनादुरुस्तीत मागासवर्गीयांसाठी कोणती मागासवर्गीयांसाठी कोणती तरतूद करण्यात आली असा क्वेश्चन येऊ शकतो, तर लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, या कायद्याने पंचायती राज व्यवस्थेचा कार्यकाळ हा 5 वर्ष निश्चित केला आहे। तर पंचायती राज व्यवस्थेचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? तर 5 वर्षाचा आहे, लक्षात ठेवा 5 वर्ष। पंचायती राज व्यवस्था विसर्जित केल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नव्या संस्थेची स्थापना झाली पाहिजे। तर बघा पंचायत राज व्यवस्था जर विसर्जित केली तर त्यात ज्या दिवशी विसर्जित केली त्या दिवसच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण करून नव्या संस्थेची स्थापना झाली पाहिजे। हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा 6 महिन्याच्या आत नवीन संस्था ही स्थापन झाली पाहिजे। या सर्व निवडणुका राज्याच्या राज्यपालाकडून नेमल्या जाणाऱ्या राज्य निवडणूक आयुक्त सर्वांगीण मार्गदर्शनाखाली घेतल्या जाव्यात। तर राज्यपालाच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्वांगीण निवडणुका घेतल्या जातात। नेक्स्ट बघा, विविध प्रकारचे कर, शुल्क, मोबदला इत्यादी लादण्याचा अधिकार पंचायतींना देण्यात आला आहे।
तर बघा हा पण अधिकार त्यांना दिलाय. विविध प्रकारचे कर, शुल्क, मोबदला इत्यादी लादण्याचा अधिकार पंचायतींना देण्यात आला आहे. राज्यघटनेच्या 11व्या यादीमध्ये पंचायती राज संस्थांना ज्या विषयाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्या 29 विषयाची यादी पुढे दिली आहे. तर किती विषय आहे? 29 विषय आहे. या यादीतील पंचायत राज संस्थांवर खाली नमूद केलेली कामे सोपविण्यात आली आहे. बघा कोणती कामे सोपविण्यात आली आहे 29 यादी. शेती, जमीन सुधारणा, पाणी व्यवस्थापन, पाटबंधारे, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, सामाजिक वनीकरण, वनशेती, लघु उद्योग प्रक्रिया आणि खाद्यपदार्थ, खादी व ग्रामोद्योग, ग्रामीण घरबांधणी, पिण्याचे पाणी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, तांत्रिक प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन, ग्रंथालये, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रौढ व अनौपचारिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजार स्वच्छता, कुटुंब कल्याण, महिला व बालविकास, समाज कल्याण, इंधन व चारा, रस्ते, नाले, पूल, होडी, वाहतूक, ग्रामीण विद्युतीकरण, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, दारिद्र्य निर्मूलन कार्य, दुर्बल घटकांचे कल्याण, सार्वजनिक वितरण व्यवस्था, सार्वजनिक संपत्तीचे जतन इत्यादी कार्य हे सोपविण्यात आले आहे राज्य संस्थांवर. बघा नीट वाचून घ्याल तुम्ही व्हिडिओ थांबून. नेक्स्ट बघा डॉक्टर एल सिंघवी समितीच्या शिफारसीच्या अहवालानुसार पंचायत राज घटनादुरुस्ती विधेयक तरतूद करण्यात आले. तर बघा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर डॉक्टर एल सिंघवी समितीच्या शिफारशीच्या अहवालानुसार पंचायत राज घटनादुरुस्ती विधेयक तयार करण्यात आले. घटनादुरुस्तीस मान्यता कधी मिळाली? तर 20 एप्रिल 1993ला. 20 एप्रिल 1993. आणि 73वी घटनादुरुस्ती अधिनियम कधीचा आहे? तर 1992चा. आणि त्याची अंमलबजावणी झाली 24 एप्रिल 1993 पासून. 1992 मध्ये संसदेने केलेली 73वी घटनादुरुस्ती म्हणजेच भारतातील ग्रामीण स्थानिक शासनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता. तर बघा महत्त्वाचा टप्पा होता. ही घटनादुरुस्ती कायदा म्हणजेच राजकीय आणि प्रशासकीय विकेंद्रीकरणाची कृती असून याद्वारे स्थानिक जनतेला नोकरशाही आणि राजकारणी यांच्या कचाट्यातून सोडवण्यात आले आहे. नेक्स्ट बघा 73वी घटनादुरुस्ती कायदा केंद्र शासनाने केला असला तरी ग्रामीण स्थानिक शासन संस्था राज्य विधिमंडळाची निर्मिती असते. स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करता यावे याकरिता आवश्यक सत्ता आणि अधिकार देण्याचा कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. नेक्स्ट बघा ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेण्याचे बंधनकारक केले असल्यामुळे स्थानिक शासन संस्थांना राज्य शासनापासून स्वतंत्र राहून काम करण्याचा अधिकार मिळाला आहे. तर बघा ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेण्याचे बंधनकारक केले असल्यामुळे स्थानिक शासन संस्थांना राज्य शासनापासून स्वतंत्र राहून काम करण्याचा अधिकार मिळालेला आहे या घटनादुरुस्तीनुसार. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे प्रयत्न व त्यासाठी पंचायती राज संस्थांना पुरेशी आर्थिक साधन सामग्री उपलब्ध व्हावी म्हणून राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा हे आपलं लेक्चर संपलं इथे. महत्त्वाचं लेक्चर होतं पंचायत राज. यातल्या तारखा लक्षात ठेवा आणि वैशिष्ट्ये. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना. भेटूया अशाच महत्त्वाच्या नवीन लेक्चरला.